नमस्कार मित्रांनो. जे काम आपलं राहिलेलं होतं ते म्हणजे पिकांना रासायनिक खताचं द्रावण सोडायचे. ते बाकीच राहिलं. कारण की आपल्या शेतामध्ये विजेचा पुरवठा न असल्यामुळे ते काम बाजूला केले. नंतर आपण निंबू तोडणीला सुरुवात केली. तोडणीच्या आधी पेरू खाल्ला आणि थेट निंबूच्या शेतात कामाला लागलो. निंबू तोडणीसाठी संपूर्ण साहित्य हातात घेऊन शेतात शिरलो. आधी एकटाच सुरुवात केली, पण जोश खूप जोरात होता. जवळचे निंबू मी हाताने तोडले आणि वरच्या उंच झाडावरचे खास साहित्य वापरून निंबू तोडणी केली. तोपर्यंत लक्षात आले होते, खाली जमिनीवर खूप सारे निंबू पडलेले होते. मी सगळे वेचून घेतले आणि एका बालदीत टाकले. बालदी पूर्ण निंबूने भरलेली होती. थोड्याच वेळात मम्मी पप्पा पण शेतात आले. त्यांनी तोडणीला सुरू केली. मी मागे निंबू वेचायला लागलो. शेवटी 2 गोण्या खूप वजनदार भरल्या. पप्पांनी बांधल्या आणि माझं काम म्हणजे त्या बाईकवर पर्यंत नेणे. खूप वजनदार असल्यामुळे कसंबसं करून मी बाईकपर्यंत गोण्या नेल्या. गोण्या एवढ्या जड होत्या की बाईक हलणारच नाही वाटत होतं. तरी कसंबसं बांधून घराकडे रवाना झालो. घरी आलो, पटकन अंघोळ केली आणि तयार होऊन मार्केटला निघालो. सोबत निंबूच्या गोण्या घेतल्या. मार्केटला पोहोचलो. आधी गोणीतले निंबू पाऊचमध्ये भरले. वेळ खूप लागला होता. प्रत्येक पाऊच वजन केले, एकत्र ठेवले. अंधार पडलं. मार्केट चमचमत दिसत होते. तो नजारा पाहून मन प्रसन्न झाले आणि मी दिवसाची गोड थकवा घेऊन घरी निघालो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाकाल.